शाहीन एजुकेशन इंस्टीट्यूट के अध्यक्ष डॉक्टर अब्दुल खदीर के नेतृत्व में बीदर शहर के पत्रिका भवन में एक प्रेस मीट आयोजित की गई। प्रेस मीट को संबोधित करते हुए एचकेई संस्थान की गवर्निंग बॉडी के सदस्य डॉक्टर रजनीश वाली ने कहा, आइए आने वाले दिनों में अपने जिले को शिक्षा में प्रथम स्थान दिलाने का प्रयास करें। इस अवसर पर नादोजा डॉक्टर बसवलिंगा पट्टादेवरू केआरई संस्थान के अध्यक्ष बसवराज जापशेट्टी, ज्ञानसुधा शिक्षण संस्थान की अध्यक्ष पूर्णिमा जॉर्ज, विजडम शिक्षण संस्थान के अध्यक्ष आसिफ आदि उपस्थित रहे। इस अवसर पर अब्दुल खदीर, बसवराज जापशेट्टी के अलावा अन्य अतिथियों ने मीडिया को संबोधित किया। इस प्रेस मीट में नीट के संबंध में बताया गया और मीडिया में आई एक खुशखबरी के बारे में बताया कि कर्नाटक में बेंगलुरु और मंगलुरु के बाद नीट में बीदर तीसरे स्थान पर है। कर्नाटक राज्य में विश्लेषण किए गए आंकड़ों के अनुसार बेंगलुरु शहर में 1457, मैंगलोर में 621, बीदर में 309, दावनगेरे में 266 और कलबुर्गी में 215 शीर्ष पर हैं। उडुपी में 163 छात्रों ने 600 से अधिकतम 720 अंक हासिल किए हैं। बेलगाम 151, मैसूर 136 और हुगली के 111 छात्रों ने अंक हासिल किए हैं। केपी न्यूज के कैमरामैन पप्पूराज का कवरेज। हम सब जानते हैं, बीदर आजादी के बाद से ये पसमानदा बैकवर्ड डिस्ट्रिक्ट रहा और यहाँ बैकवर्ड होने की वजह से इसको एक्सेप्ट करते हुए स्पेशल स्टेटस कल्याण कर्नाटक को आर्टिकल 371J के तहत दिया गया। उसके खिलाफ भी कुछ चिंगारी लगी थी, तो बीदर में एक स्ट्रॉन्ग प्रोटेस्ट के जरिए उसको दबाने की कोशिश की गई। असल बात यह है कि आज timesofIndia.com ने नीट वाला ಇದು ಕೊಟ್ಟು ಎಜುಕೇಶನ್ ಕೊಟ್ಟು ಡಿಗ್ರಿ ಕೊಟ್ಟು ಇಂಜಿನಿಯರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದೊಂದು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ। ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ನಮ್ಮ ಗುಮ್ಮಡಿ ಕಾಲೇಜ್ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ನಾನು ಅಲ್ಲೇ ಓದಿದ್ದೀನಿ, ಅವರು ಅಲ್ಲೇ ಓದಿದ್ದಾರೆ, ಜಾಬ್ ಅಲ್ಲೇ ಓದಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಅಲ್ಲೇ ಓದಿದ್ದೀನಿ। ಇದೇ ವರ್ಷ ಸೈನಿಕ್ ಸ್ಕೂಲ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ ಇಲ್ಲಿ। ಈ ಸೈನಿಕ್ ಸ್ಕೂಲ್ ಅಂದ್ರೆ ಮುಂಚೆ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಸೈನಿಕ್ ಸ್ಕೂಲ್ ಇವತ್ತು ಏನೋ ಒಂದು ದೊಡ್ಡದ, ಅದು ಹೆಂಗೋ ಹೋಗ್ಬೇಕು, ಅದು ಆಗದೇ ಇಲ್ಲ। ಬಿಜಾಪುರ ಕೋಚಿಂಗ್ ಹಾಕ್ರಿ, ಬಿಜಾಪುರ ಕೋಚಿಂಗ್ ಕೊಡ್ರಿ, ಬೆಂಗಳೂರು ಕೋಚಿಂಗ್ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ, ಅದೇನು ಬೇಕಾಗಲ್ಲ। ಬೀದರ್ನಲ್ಲೇ ಸೈನಿಕ್ ಸ್ಕೂಲ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ, ಇದೇ ವರ್ಷ ಅಡ್ಮಿಷನ್ಸ್ ಆಗಿದೆ, ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಅದು ಫುಲ್ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ। ಅದಕ್ಕೆ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೀವಿ। ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಹಿಂದುಳಿದಂತ ಅನ್ನಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಎಜುಕೇಶನ್ ಎಲ್ಲ ಮುಂದೆ ಬರ್ತಾ ಇದೀವಿ। ಮತ್ತೊಂದು ಈ ವರ್ಷ ಮಾತಾ ಮಾಣಿಕೇಶ್ವರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು JEE 222 ರ್ಯಾಂಕಿಂಗ್ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅದ್ರ ಬಹಳ ಜನಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅಪ್ಪರೇ 222 ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ರ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಮೇಡಮ್। ಇಷ್ಟೊಂದು ಆ್ಯಡ್ ಮಾತ್ರ ಬೀದರಲ್ಲಿ ಸೆಕ್ಷನ್ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ। ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಬರೋ ದಿವಸದಲ್ಲಿ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ನಂಬರ್ 1 ಅಲ್ಲಿ ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಸ್ಟೇಟಸ್ ಪಡೆದಿರುವ ಇದು 5ನೇ ಕಾಲೇಜ್ ಆಗಿದೆ। ಈ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ 2018-19 ಸಾಲಿನ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಧನಸಹಾಯ ಆಯೋಗದಿಂದ ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ 2 ಸ್ಕಿಲ್ ಓರಿಯೆಂಟೆಡ್ ಡಿಗ್ರಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಸ್ ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗಿದೆ। ಇಡೀ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್ಗಳನ್ನು ನಡೆಸುತ್ತಿರುವ ಪ್ರಥಮ ಕಾಲೇಜು ಆಗಿದೆ। ಈ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಓದಿರುವ ಹಲವಾರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದ ಪರೀಕ್ಷೆಗಳಾದ ಕ್ಯಾಟ್, ನೆಟ್, ಜಾಮ್ ಇಂಥ ಎಕ್ಸಾಮ್ಗಳಲ್ಲಿ ಪಾಸಾಗಿ ಕಾಲೇಜಿಗೆ ಕೀರ್ತಿ ತಂದಿದ್ದಾರೆ। ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ಯುವಕರಿಗೆ ದಿನದಲ್ಲಿ ಕಾಲೇಜಿಗೆ ಬರಲಾಗದಿರುವ ಯುವಕರಿಗೆ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಒದಗಿಸುವ ಸದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಸಾಲಿನಿಂದ ಇದೇ ವರ್ಷ BCA, BBA ಮತ್ತು BCom ನಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ ಕಾಲೇಜನ್ನು ತೆರೆಯಲಾಗಿದೆ। ಈವ್ನಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂತ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಹಳ್ಳಿಗಳಿಂದ ಬರುವ ಮತ್ತು ಸುಮಾರು 200 ಪ್ರತಿಭಾವಂತ ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಕಾಲೇಜಿನಿಂದ 5 ರೂಪಾಯಿನಲ್ಲಿ 25 ರೂಪಾಯಿದು ಟಿಫಿನ್ ಏನಾದರೂ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಾದರೂ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವ ವೆಚ್ಚಗಳನ್ನು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಮತ್ತು डिग्री में सर्विसेज दे रहे हैं और कई इंस्टीट्यूशन हैं जो बेसिक से पढ़ा रहे हैं, जिसमें गुरु नानक पब्लिक स्कूल, ज्ञानसुधा स्कूल और भी कई स्कूल हैं, प्राइवेट स्कूल्स का बड़ा कंट्रीब्यूशन है। ये बेसिक से पढ़ाकर बच्चों को 10th तक एक क्वालिटी देकर आगे भेज रहे हैं, जिसके नतीजे में उसी का रिजल्ट है जो हम आज नीट पर में टॉप कर रहे हैं। सिर्फ नीट में नहीं बल्कि और भी तमाम सब कोर्सेस में हमारे स्टूडेंट्स को आगे जाना चाहिए। और ख़ासतौर पर JEE में भालकी में स्वामी जी के अंडर में इंजीनियरिंग के लिए प्रिपरेशन बड़ा अच्छा काम हो रहा।
तो इसको आगे बढ़ाना है। हमारा रिजल्ट 10th में बहुत कम आ रहा, और हम देख रहे हैं लास्ट 20 ईयर से हाई स्कूल वाले प्राइमरी को ब्लेम कर रहे हैं, कॉलेज वाले हाई स्कूल को ब्लेम कर रहे हैं। इस सिलसिला खत्म होना चाहिए। अब जहाँ बच्चे हैं वहाँ पर उनको जस्टिफाई करके उनको इम्प्रूव करके आगे भेजना है। उसके लिए बेसिक्स ठीक करना है। शाहीन में एक एक्सपेरिमेंट